पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास आराखडा हा राजभाषा मराठीत प्रकाशित करण्यात यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो नागरिकांनी तसेच विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली होती। या मागणीला अखेर यश आलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास आराखडा आता मराठी भाषेत तयार करून प्रकाशित करण्यासाठी स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली आहे। यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विकास आराखडा हा आता मराठी भाषेत प्रकाशित होणार आहे। विकास आराखडा मराठी भाषेत प्रकाशित झाल्याने नागरिकांना आपल्या मातृभाषेसह आकलन करता येणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात अनेक चुकीचे आरक्षण प्रशासनाने टाकले होते। यावर पिंपरी चिंचवड शहरातील हजारो नागरिकांनी हरकती घेतल्या। मात्र आता विकास आराखडा हा मराठी भाषेत प्रकाशित होणार असल्याने नागरिकांना अधिक प्रभावीपणे त्याचा अभ्यास करून त्यावर हरकती घेणं शक्य होणार आहे। पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आमची अशी मागणी होती की हा जो विकास आराखडा आहे तो पूर्णतः इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित झाला होता आणि आमचं असं म्हणणं होतं की इंग्रजी सोबतच तो मराठीमध्ये यावा। याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 मध्ये सांगितल्यानुसार पाठपुरावा केला। आपले राज्याचे मंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, भाषा मंत्री साहेब असतील, या सगळ्यांपर्यंत गेलो। जनतेमधून 250 आम्ही हरकती सुद्धा घेतल्या। मोठ्या प्रमाणावर हरकती उपलब्ध झाल्या आणि यासाठी पाठपुरावा करत आम्हाला आज स्टँडिंग कमिटीमध्ये हा निर्णय मान्य झाला आणि त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान असा वाटतोय की महाराष्ट्रामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेला आणि त्यांच्या अस्मितेसाठी हा अत्यंत उपयुक्त असा निर्णय ठरेल, जेणेकरून मराठीत विकास आराखडा आल्यानंतर प्रत्येकाला तो आपल्या भाषेत वाचता येईल आणि त्याच्यावरती हरकती असतील, ऑब्जेक्शन असतील ते घेता येतील। कारण मराठी भाषा हा असं म्हणतात की भाषा हा जनतेचा प्राणवायू असतो आणि ज्या भाषेमध्ये जनते प्रशासन चालतं तर ते लोकभाषेत जेव्हा चालेल तेव्हा खऱ्या अर्थानं त्या प्रशासनाला अर्थ तयार होतो। कारण भाषा हा जनता आणि प्रशासन यांच्यामधला सेतू म्हणून काम करत असतं। तर मग लोकभाषेत हा प्रकाशित झाल्यामुळे निश्चितपणे आपण म्हणताय त्यानुसार लोकांना अत्यंत उपयुक्त असं ठरेल, लोकांना त्यांच्या भाषेत समजण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल आणि शासन आणि प्रशासन याच्यामधलं जे जनतेमधलं जे म्हणजे म्हणतात ना की दुवा म्हणून काम करत असते भाषा, तर जनतेला आपला जे काही माहिती असेल ती सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यासाठी उपयुक्तता ठरेल आणि सुशासन हे जे तत्व असतं की पब्लिक पार्टिसिपेशन याला सुद्धा न्याय मिळेल।